या नमस्कार. ईच ओवन चॅम्पियनशिप आपला प्रोग्राम जो आहे त्याच्यात अनेक लीडर्स आणि हाय प्रोफाईल इंडिव्हिज्युअल जॉईन झालेत. तसेच आत्ता आपल्याबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये पीएचडी केलेले डॉक्टर आनंद तेंडुलकर आहेत. लेट अस लिसन टू हिज व्ह्यूज अँड हाऊ ही इज गोइंग टू कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स अवर दिस ग्रेट इनिशिएटिव्ह. ओव्हर टू यू डॉक्टर आनंद. नमस्ते सर. मी डॉक्टर आनंद तेंडुलकर. फक्त मी एक करेक्शन करतो की मी मूळ माणसांचा डॉक्टर आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय BAMS आणि मी प्रॅक्टिस करत होतो बरीच वर्ष. त्याच्यानंतर मग मी मास्टर ऑफ फिलॉसॉफी, त्याच्यानंतर मग MBA आणि MSW करून मी या फील्डमध्ये प्रामुख्याने कोकणातल्या ज्या काही फळफळावळ आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी मी जास्तीत जास्त लोकांना तिथे इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी म्हणून मी गेली 30 वर्ष काम करतोय. क्लस्टर डेव्हलपमेंट आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर्स उभी करणं हे मी नॅशनल एक्सपर्ट आहे त्या बाबतीत. आणि त्याचं मला नॅशनल अवॉर्ड सुद्धा आहे 2009चं बेस्ट क्लस्टर इन इंडियाचं. तर मागच्या साधारण एक 25 वर्षामध्ये मी 1800हून अधिक उद्योजक या कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभे केले. आणि हे करत असताना युनिडो, UNDP, वर्ल्ड बँक यांच्यासोबत सुद्धा काम केलंय. आणि भारत सरकारच्या MSME मिनिस्ट्री, इंडस्ट्री मिनिस्ट्री आणि अदर मिनिस्ट्री सोबत सुद्धा ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री, रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री यांच्यासोबत सुद्धा मी काम केलेलं आहे. जनरली मी गेली 20 वर्ष माझ्या परिसरातल्या म्हणजे एस्पेशली कोकणातल्या महिला आणि पुरुष उद्योजकांसाठी पुढे यावं यासाठी प्रयत्न करतोय. आणि गरजे मराठीने हे जे काही काम सुरू केलेलं आहे तर त्या कामाला म्हणजे मी जे काही काम करतो त्याला कदाचित एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल आणि हे जे काम आहे ते अधिक मजबूतीने होईल म्हणून मला गरजे मराठी या सोबत काम करण्याची इच्छा खूप आहे. जेणेकरून माझ्या साधारण आता जे माझं काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं लास्ट 3 इयर्स मी ग्रुप्स बरोबर काम करतोय, स्पेशली SHG आणि FPOs. तर भारतामध्ये सलग 3 वर्ष आम्ही महाराष्ट्र जो हायएस्ट नंबर करतोय ग्रुप्समध्ये ते जनरली 90% काम हे आम्ही केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 70% वुमन एंटरप्रेनर आहेत. तर ह्या महिला ऑलरेडी पुढे येत आहेत. तर जर गरजे मराठीची साथ मिळाली तर त्यांची जी उत्पादनं आहेत ती सातासमुद्र पार जातील आणि त्या आर्थिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने सक्षम होईल असं मला वाटतं. माझी जे एक्सपर्टीज आहे तर मी एस्पेशली कोकण रिजनमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त काम केले. त्याच्यासोबत मी गडचिरोली, नंदुरबारमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तर मेडिसिनल प्लांट आणि अलाइड जे प्रोडक्ट्स आहेत किंवा बांबू आणि जे नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये माझ्या एक्सपर्टीज आहेत. आणि त्याच्यामध्ये पिन टू पियानो म्हणजे अवेअरनेस प्रमोशन पासून ते एखादी इंडस्ट्री उभी करण्यापर्यंत 1 लाखापासून ते अगदी 50 कोटीची इंडस्ट्री उभी करण्यापर्यंत मी मदत करू शकतो. दुसरं माझं एक प्लस पॉईंट हा आहे जो कदाचित उपयोगाला पडेल आपल्या सर्वांनाच. तो म्हणजे शासनाच्या अनेक योजना या इथल्या उद्योजकांना कशा उपयोगाला पडतील यासाठी मी काम करतो. आणि मी जे काही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये हार्डली 2% माझे प्रायव्हेट एंटरप्रेन्योर्स आहेत आणि बाकी सगळे जे आहेत ते शासनाने मला प्रमोट करण्यासाठी दिलेले किंवा शासनाच्या योजनेमधूनच केलेले एंटरप्रेन्योर्स हे माझे 98% आहेत. त्यामुळे ती एक माझा प्लस पॉईंट आहे की आय कॅन हेल्प यू इन दिस वे ऑल्सो. करंटली मी महाराष्ट्र शासनाचं जे काजू बोर्ड आहे पणन विभागाचं, तर त्या विभागामार्फत काजू साठी महाराष्ट्राची जी पॉलिसी तयार करायची ते पॉलिसी तयार करायचं काम सुद्धा मी आता करतोय. त्याच्याचबरोबर PMFME आणि MOPPEच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी ऑफिशियल कन्सल्टंट म्हणून त्यांच्यासोबत काम करतोय. दिस इज एक्स्ट्रीमली गुड डॉक्टर. तुम्ही एनी पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया जी तुम्ही तुमच्या हाताखाली घ्याल असं वाटतंय का? म्हणजे एखादं छोटं टाउन किंवा छोटं विलेज की ज्याच्यावरती कारण का आपल्याला एका ठिकाणी 20 बायकांना एकत्र आणून त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय. ऍट द सेम टाइम तुमच्या एवढ्या मोठ्या नेटवर्कमधनं तुम्ही अशा काही बायका आयडेंटिफाय करू शकाल का की ज्या ऑनलाईन जॉईन होतील आणि सिन्सिअरली त्यांच्या घरातनं सुद्धा आपला जो 12 आठवड्याचा प्रोग्राम आहे तो कम्प्लीट करतील
अशा तुम्ही कोकण आता आपण लेटेस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन कोकण, कारण का ती तुमची कर्मभूमी दिसते. त्यात तुम्ही म्हणजे हे स्प्रेड करून मॅक्सिमम नंबर ऑफ वुमन एंटरप्रिनर ह्याला जॉईन होऊ शकतील. दे मे नॉट बी, म्हणजे ते आपल्या 20 जणांच्या टीम मध्ये नसतील कदाचित, पण घरी बसून सुद्धा ते काम चांगलं शिकू शकतील. अशा तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल का, आणि असे तुम्ही अवेअरनेस स्प्रेड करू शकाल का? निश्चित मी तसा प्रयत्न करेन, कारण माझं काम जे आहे ते म्हणजे 1 to 1 तर आहेच, कारण आत्ता सुद्धा मी जे काही काम करतोय ते जवळपास 400 प्लस महिला उद्योजिका आहेत ज्यांच्याबरोबर मी काम करतोय. पण नव्याने जर उद्योजक क्रिएट करायचे असतील तर डेफिनेटली असे छोटे छोटे उपक्रम जे आहेत त्याच्यामध्ये मी नक्की सहभागी होऊ शकतो. पण बेसिकली म्हणजे मला जमणारं जे काम आहे ते मी सांगतो की एखादा म्हणजे फूड अँड अलाइड ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये जर इव्हन स्टेट लेवल मेंटोरिंग जर एक्सपेक्टेड असेल की हा उद्योग कसा उभा करायचा, त्यासाठी कुठल्या मशनरी लागतात, कच्चा माल काय लागतो, कसं पुढे जायचं, बाजारपेठ काय आहे, तर असे साधारण 200 प्लस उद्योगांबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो. आणि दुसरं एक आहे की म्हणजे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी किंवा क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा मी स्टेट लेवलला मदत करू शकतो. पण जो टास्क तुम्ही मला द्याल सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टसाठी दिला तर येस वेल आय एम मी त्यासाठी पण करू शकतो, किंवा अदर एखादा डिस्ट्रिक्ट जरी दिला तरी मी त्याच्यासाठी सुद्धा काम करू शकतो. दिस इज व्हेरी गुड डॉक्टर. युअर कॉन्ट्रीब्युशन विल बी ऑफ ग्रेट व्हॅल्यू. आपण ह्याच्यावरती म्हणजे हे आपल्या ह्याच्यासाठी ठेवू, आपल्या नॉलेज बँकमध्ये ठेवू. आता आपलं जे इंट्रोडक्शन झालं ते ॲट द सेम टाइम हा मी आपल्या ग्रुपवरती पण शेअर करेन टू इन्स्पायर अदर्स ऑल्सो. आणि माझी तरी अशी रिक्वेस्ट राहील की आपण तुमच्या थ्रू सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू, आणि आपण जे करतोय ते अगदी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही मदत कराल याची मला खात्री आहे. नमस्कार. निश्चित. थँक्यू. थँक्यू.